Brought to you by Oxyrich. Manikchand Oxyrich, proudly Indian. लालबागच्या राजा मंडळानं हा जो भव्य दिव्य सेट उभारलेला आहे, यावेळेस काही नवीन टेक्नॉलॉजीचा वापर सुद्धा करण्यात आलेला आहे. सुरक्षा यंत्रणा कशी असणार आहे आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे की यंदा भाविक भक्तांसाठी लालबागच्या मंडळाकडून काय नवीन गोष्टी करण्यात आलेल्या आहेत याच्याबद्दल तुम्हा सगळ्यांना माहिती व्हावी म्हणून आपण एका व्यक्तीशी आत्ता बोलणार आहोत आणि ते आहेत लालबागच्या राजा मंडळाचे मानस सचिव सुधीर साळवीजी. सर, एवढा भव्य दिव्य सेट उभारलेला आहे, यंदा कशी कोणाची थीम आहे, ही कशा पद्धतीने साकारली आणि काय यंदा आपण तिरुपती बालाजीचा सेट किंवा ही आरास उभारण्याचा निर्णय घेतला? ही संकल्पना संपूर्ण लालबागच्या राजाच्या टीमची आहे. एक मोठं टीमवर्क आहे आणि आपण बघताय की सकाळपासून राजाच्या भक्तीचा इथे मेळा आणि असंख्य भाविक या ठिकाणी लाखो भाविकांनी आतापर्यंत दर्शन घेतलेलं आहे आणि याच पद्धतीने समस्त भाविक मला वाटतं 10 दिवस येत राहतील. त्यामुळे सगळेच कार्यकर्ते काम करतात टीमवर्क म्हणून. मुंबई पोलीस प्रशासन आमच्या सोबत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने जो यूट्यूबर ज्योती मल्होत्राचा प्रकरण होतं त्याच्यामध्ये पोलिसांनी देखील सतर्कतेचे आदेश मंडळाला दिलेले आहेत. त्यामुळे AI टेक्नॉलॉजीचा वापर करून संपूर्ण सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी कार्यरत आहे आणि पोलीस पूर्णपणे मदत करतात. तुम्ही सांगताय त्याप्रमाणे AI टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे आपण. तर AI टेक्नॉलॉजीच्या वापरामध्ये आपण काय काय करतो आहोत, नेमक्या कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत, म्हणजे कॅमेरे आहेत की या व्यतिरिक्त इतर काही गोष्टींची मदत घेतलेली आपण? आणि फॉर द फर्स्ट टाइम आपण हे मंडळामध्ये करतो आहोत, किती गोष्टी केलेल्या आहेत आपण म्हणजे संपूर्ण एरियामध्ये? तर त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर काही सस्पेक्टेड आहेत. त्याच्यामध्ये या प्रचंड भाविकांच्या गर्दीमध्ये समाजकंटक लोक देखील वावरत असतात. सस्पेक्टेड सगळे फोटो आहेत, ते ताबडतोब लिंक होऊ शकतात, कुठल्या गेटवरनं कुठे जातील असे. आणि हे झालं आणि काही गुप्त माहिती आहे जी मंडळ आणि पोलिसांमध्ये, कारण ह्याच पद्धतीने सगळं ते करावं लागतं आणि मला वाटतं त्याच्यामध्ये मंडळ यशस्वी होईल. तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे खरं तर मागच्या वर्षी 2024 मध्ये 2 कोटी भाविकांनी दर्शन घेतलं होतं, हा एक समोर आलेला आकडा होता. यंदा तुमच्या म्हणण्यानुसार किती भाविक भक्तगण दर्शनासाठी येतील आणि आपले कार्यकर्ते किती ऑन टोज आहेत इथं कार्यकर्ते? ना, आकडा मला नक्की नाही सांगता येणार, परंतु लालबागचा राजा आणि लालबागच्या राजाचे भाविक हे एक थेट नातं आहे. त्यामुळे मला वाटतं 10 दिवस या ठिकाणी भक्तांचा मेळा असेल. सुरक्षेच्या दृष्टीने इतर काय उपाययोजना आपण केलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण प्रसाद वाटप करणार होतो, पण त्याला पोलिसांनी आणि BMCनं नकार दिलेला आहे, परवानगी नाकारलेली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव परवानगी नाकारलेली आहे. नाही, ती थोडीशी अर्धवट माहिती आहे. मागे आपलं प्रसाद चालू आहे आणि त्या ठिकाणी अतिशय योग्य पद्धतीने सगळं होतं आहे. दुसऱ्या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे, ती 11 केलं, त्याच्यावर चर्चा चालू आहे. पण आपलं कार्यकर्त्यांचं वगैरे अन्नछत्र सुरू आहे. म्हणजे अन्नछत्र सुरू आहे, प्रसाद वाटपाचं नाही. पुढच्या वर्षी तुम्ही प्रसाद वाटप सुरू करण्यासाठीचे प्रयत्न करणार आहात का? तुम्ही भाविकांना हे आश्वासन देता का? थोडंसं लालबागचा राजा आज ज्या ठिकाणी बसतोय आपण बघताय ते अतिशय चिंचोळ्या जागेमध्ये हे सगळं आहे. कार्यकर्त्यांचं आणि पोलिसांचं देखील याच्यामध्ये खूप मोठं कसब आहे. त्याच्यात माध्यमांची देखील आम्हाला खूप मदत होते, कारण हे सगळं करत असताना गर्दी, त्याच्यामुळे प्रचंड चारी बाजूने भाविक येतात आणि त्यामुळे कार्यकर्त्यांचा कस लागतो. त्यामुळे सर्वांच्या मदतीशिवाय हा उत्सव शक्य नाही होणार. यावेळेस कुठले कुठले सेलिब्रिटी येणार आहेत नव्यानं किंवा कुठल्या सेलिब्रिटीजची लाईन लागणार आहे इथं लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी? त्यात लालबाग राजाचे भाविक अनेक सेलिब्रिटी आहेत. मला वाटते लालबागच्या राजाच्या चरणी ते नतमस्तक व्हायला नक्कीच येतील. अमित शहांचं शेड्यूल ठरलेलं आहे का? इथले महाराष्ट्रातले पॉलिटिशियन्स यांचं शेड्यूल ठरलेलं आहे? उद्धव साहेब आता 4:30 वाजता येत आहेत. त्याचप्रमाणे अमित शहा साहेब 30 तारखेला 12 वाजता आम्हाला शेड्यूल आलेलं आहे केंद्रीय मंत्रालयातर्फे. त्यामुळे अनेक लोकांचे शेड्यूल्स येत आहेत. त्या पद्धतीने माध्यमांना देखील आम्ही कळवतोय. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांशी देखील संपर्क साधून आहोत आणि त्यांचंही देखील दर्शन आणि सुरक्षा त्यांची आणि प्लस भाविकांची ही सर्व होण्यासाठी कार्यकर्ते तत्पर आहेत. लालबागच्या राजाचे जे म्हणजे भाविक भक्तगण आहेत इथं येतात दर्शनासाठी, त्यांना तुम्ही काय आवाहन करणार? कारण देश विदेशातनं, वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या भागातनं आणि देशातल्या वेगवेगळ्या भागातनं येणारे हे भाविक आहेत, त्यामुळे तुम्ही तुमच्या वतीनं काय आवाहन करता त्यांना? लालबागच्या राजाचे भाविक म्हणजे मुंबई, महाराष्ट्र, हिंदुस्थान आणि देश विदेशातून येतात. मी या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना सांगेल की ज्या पद्धतीने लालबागचा राजा मंडळाचे कार्यकर्ते आपल्याला मार्गदर्शन करतात
आणि मुंबई पोलीस आपल्याला मार्गदर्शन करतात. त्याच पद्धतीने मार्गक्रमण करा. अतिशय आम्हाला असं वाटतं की भाविक हा लालबागचा राजा मंडळासाठी देव आहे आणि त्याचं व्यवस्थित दर्शन होण्यासाठी आम्ही अहोरात्र 10 दिवस असणार आहोत. ही मोठी गोष्ट म्हटलात की भाविकांना सुद्धा तुम्ही देव मानतात. तर आपण पाहिलं की यंदा पहिल्यांदाच लालबागच्या राजा मंडळामध्ये जर आपण पाहिलं तर AI टेक्नॉलॉजीचा वापर सुरक्षेसाठी करण्यात आलेला आहे आणि मुंबईतल्या अशा एकूण 300 ठिकाणी AI टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आलेला आहे. अन्नछत्र सुरू आहे. हा प्रसादासाठीची व्यवस्था लालबागच्या राजा मंडळाकडनं पुढच्या वर्षी करण्यासाठीचे प्रयत्न राहतील असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. धन्यवाद सर तुमचं. कॅमेरामन राजेश रेवणकर सह मी हर्षदा परब, मुंबई तकसाठी.